नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. आपण पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेतोय आणि आज आपण शिरूर तालुक्यामध्ये आहोत. शिरूर तालुक्यातील कवठे एमआय टाकळी हाजी जिल्हा परिषद गटामध्ये आपण मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कवठे एमआय टाकळी हाजी जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या 4 दिवसामध्ये अनेक घडामोडी घडल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी डावलल्याने त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे. शरद पवारांच्या सोबतीनं त्यांनी अनेक निवडणुका या भागात पार पाडलेल्या आहेत, लढवलेल्या आहेत. शरद पवारांना साथ दिलेली आहे, वळसे पाटलांनाही साथ दिलेली आहे आणि पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांची उमेदवारी निश्चित होती. त्यांना पक्षाकडून तसे आदेशही देण्यात आले होते. त्या पद्धतीने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. मात्र ऐनवेळी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट डावललं गेलं आणि देवदत्त निकम यांच्याबरोबर विधानसभेचा प्रचार करणारे दामू घोडे यांना घड्याळाची उमेदवारी दिली गेली आणि त्यामुळं टाकळी हाजी परिसरामध्ये काही वातावरणामध्ये बदल झाला आहे का याचा आपण मागोवा घेण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा टाकळी हाजी या गावामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. टाकळी हाजी गटामध्ये चौरंगी लढत होते. शिवसेनेकडून डॉक्टर सुभाष पोकळे, मशाल चिन्हावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेब डांगे, तर भाजपाकडून राजेंद्र गावडे आणि घड्याळ चिन्हावर दामू घोडे अशी चौरंगी लढत होते. या लढतीबाबत नागरिकांना काय वाटतंय याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कुठले? आम्ही शिंदेवाडीचे. निवडणूक लागली, कशी निवडणूक होते? निवडणूक चांगली ना. चौरंगी लढत होणार आहे, कशी लढत होईल? आता लोकांची भावना जरा राजूदादाच्या बाजूने जरा म्हणजे लोकांचा कल दिसतोय आता सध्या तरी. का बरं दिसायला लागला का? कारण की आता त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट पण नाकारले आणि कामं पण त्यांची भरपूर आहे. गावोगावी प्रत्येक म्हणजे वाडी वस्ती कामं आहे. आमच्या वाडीत भरपूर कामं झालेली त्यांच्या माध्यमातून आणि चांगले ते नेतृत्व पण चांगले. घड्याळाचं चिन्ह लावून त्यांनी प्रचार केला होता आणि ऐनवेळी पक्षांनी दामू घोडेंना उमेदवारी दिली. काय आता वरच्या पातळीवर काय झालं असेल ते आपल्याला नाही सांगता यायचं. पण दामू घोडे विधानसभेला देवदत्त निकम यांचा प्रचार करत होते, तुतारीचा प्रचार करत होते. मग त्यांना घड्याळाची उमेदवारी कशी काय भेटली असेल? तर काय त्यांची युती झाली ना. दामू घोडे पण माणूस चांगले, डॉक्टर साहेब पण चांगले मत आहे त्यांचं. पण राजूदादा आता आमची अशी भावना की त्यांचं तिकीट कापल्यामुळं राजूदादालाच जनतेने निवडून द्यावा बा असं भरपूर मतांनी. तुम्हाला यांच्या मतात सहमत आहात का तुम्ही? मला तर वाटतंय साहेबांची कामं भरपूर आहे. पहिल्या जुन्यापासून तर आता नवीन पिढीपर्यंत एवढी कामं आहे की आमच्या शिंदेवाडीमध्ये लाईटीचं सगळ्यात आधी काम केलेलं आहे त्यांनी. खांबळवर नाही, त्याच्यानंतर रस्ते केले, त्याच्यानंतर त्यांनी स्मशानभूमीचं शेड वगैरे ही रस्त्यांची भरपूर कामं आहे. त्याच्यामुळं साहेबांचं आम्हाला वाटतंय की साहेबांनी जो कामाचा माणूस आहे का तो योग्य वाटतोय आणि लोकांनी त्याला खूप प्रतिसाद द्यावा अशी माझी. पोपटरावांना राष्ट्रवादीने शेवटच्या दरम्यान डावललं, त्याची सहानुभूती त्यांच्या बाजूने मतदारांमध्ये उभी राहील का? उभी राहिली. साहेबांना फसवलं त्यांनी, ऐनवेळेला साहेबांना फसवलेलं आहे. उद्या फॉर्म भरा जायचं म्हणून आजच वळसे पाटलांनी सांगितलं डायरेक्ट की तुम्हाला तिकीट कापलेलं आहे तुमचं, तुम्हीला काय तिकीट भेटणार नाही. तर साहेबांनी लगेच लोकांनी प्रतिसाद दिला की हा निर्णय घ्या म्हणून. पण घड्याळ नाही त्यांच्यासोबत, आता भाजपचं कमळ असणार आहे. हो, कमळ. मग आता साहेब जिथे तिथं त्यांनी कामं केलेली, जिथं साहेब तिथं बाकीच्या लोकांना थांबायलाच गरजेचं आहे आणि साहेबांनी भरपूर कामं केलेली. स्टार्टिंग स्वीकारतील का लोक? कमळ स्वीकारतील का? हो, कमळ स्वीकारतील ना. खरी लढत कोणामध्ये होईल 4 उमेदवारांपैकी? मला तर वाटते डॉक्टर पोकळे आणि राजू गावडे. डॉक्टर पोकळे आणि राजेंद्र गावडे या दोघांमध्येच होईल. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली आहे, वातावरण तापलंय तुमच्या गटातलं, कोणाची हवा दिसते? पोपटराव गावडे साहेबांची. पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाही दिलेलं. दिलं कशी काय हवा? दिलं नाही म्हणून काय झालं? साहेबांनी आतापर्यंत खूप कामं केलेली. साहेबांची गेली वयाच्या 25 वर्षापासून या भागाचा जो विकास दिसतोय तो पोपटराव गावडे साहेबांनी केलेला आहे. पण या ठिकाणी दामू घोडेंची पण काम आहेत असं बोललं जातं. आहेत ना, कोण नाही म्हणतो. गाव लेवलला ते बी आहे, परंतु जर आज जिल्हा परिषदला म्हटलं तर राजू गावडे आणि बापूसाहेब गावडे यांचं खूप मोठं काम आहे. त्यांना घड्याळाची उमेदवारी का नाकारली असेल? आता पक्षाचं वरती काय निर्णय झाला ते आम्हाला सांगता नाही येणार. पण बापूसाहेब गावडे उद्या कुठल्याही पक्षात गेले तर पक्ष म्हणून ते नाहीचे, प्रत्यक्षात माणूस म्हणून त्यांच्या मागे लोक आहेत. ऐनवेळी तिकीट नाकारल्यामुळं सहानुभूतीची लाट तयार झाली. गावडे भाऊक झाले होते. गावडे जरी भावूक झाले पण लोक त्यांच्यापेक्षा 10 पट भावूक झालेले लोक. इतकी मोठी सहानुभूतीची लाट आहे
तर राजेंद्र गावडे यांचा विजय 100% होईल, 100% होईल. आणि दुसरे 3 उमेदवार आहेत, दामोगोडे आहेत, डॉक्टर सुभाष पोकळे आहेत आणि बाळासाहेब डांगे आहेत. खरी तुल्यबळ लढत कोणाकोणामध्ये होईल? तुल्यबळ लढत डॉक्टर पोकळे आणि राजेंद्र गावडे यांच्यात होईल. म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण. हो. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली बाबा. कोण उमेदवार आहे माहिती आहे का? साहेब राजू शेठ. राजेंद्र गावडे, दामोगोडे, डॉक्टर सुभाष पोकळे आणि बाळासाहेब डांगे असे 4 उमेदवार आहेत. तुमच्यापर्यंत कोण पोचले? कोण नाही पोचले अजून. कोण नाही पोचले? हवा कोणाची वाटते तुम्हाला? कोणाला निवडून दिलं पाहिजे? साहेबाला. साहेब का बरं? बरं आहे, जुनं माणूस आहे, आमदार आहे त्याचं. बाकी आता गाडी नाही त्यांच्याकडं. कमळ आहे. नसेल द्या. कमळ आहे. असून द्या ना. कमळाला स्वीकारतील का लोक? हा बस आता ज्यादा काय बोलता येत नाही मला तुला. कमळ, धनुष्यबाण, मशाल आणि बाण 4 वेगवेगळे चिन्ह आहेत आणि घड्याळ. असलं तरी कमळालाच देणार होता म्हणतात साहेबांच्यामुळं ते कमळाचंच काम करणार. त्यांनी तर आतापर्यंत घड्याळासाठी काम केलंय. केलं पण आता गाड्याळावाल्यांनी त्यांना गद्दारी केल्यामुळं मग आता लोक पण भावनिक झालेली आहेत सगळे. त्यांचंच काम होणार. त्यांचंच काम. काम आहे त्यांचे अख्ख्या तालुक्यात आहे आणि गटात आहे. पण घड्याळ चिन्ह लोकांच्या मनात बसलेलं आहे. काय आता सांगावं लागेल जाऊन लोकांना कमळाला मतदान करा म्हणून. दामोगडे तुतारीचे उमेदवार असतील असं वाटलं होतं, परंतु त्यांना घड्याळाची उमेदवारी कशी काय भेटली? आता काय राजकारणाचं एवढं वरचं आम्हाला नाही सांगता यायचं, पण आता कामाचा माणूस म्हणून राज शेटला मतदान होईल साहेबांच्या याच्या माध्यमातून. निवडणुकीचं वारं आहे. कोण उमेदवार आहेत? राजेंद्र गावडे. त्यांच्या विरोधात दामोगोडे आहेत, डॉक्टर सुभाष पोकळे आहेत, बाळासाहेब डांगे आहेत. चौरंगी लढत होती. कशी लढत होईल? जोरात होईल चांगली. जोरात. हा जोरात होणार. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक? विकास हवा आहे ना. कोणी केला विकास? पोपटराव गावडेन केला. पण आता ते भाजपमध्ये गेले. भाजपला काय होतं तेव्हा? भाजप चांगलंच आहे. भाजप काय झालं? भाजप चांगलं आहे पक्ष. घड्याळामध्ये होते आतापर्यंत. गाड्यापर्यंत होतं ना. आता फसवलं त्यांनी आम्हाला. छाती आम्हाला रातचं त्यांनी हे केलं ना. तुम्ही कार्यकर्ते पोपटरावांचे? हा जवळचेच कार्यकर्ते आम्ही. काय फसवलं तुम्हाला? आम्हाला रातचं त्यांनी आमचं तिकीट कापलं ना. कोणाला दिलं? आम्हाला दामोगोड्याला दिलं त्यांनी तिकीट पैशावर. पण दामोगोडे तर तुतारीचं काम करत होते विधानसभेत. अहो तो करत होते. काय देत होतं काय तेव्हा वर्ष पाटला विरोध केला त्यांनी. आता पैसे घेतले तिकिटाचे. दिलं तिकीट त्याला. कुणी? वर्ष पाटलांनी. वळसे पाटील कुठे पैसे घेतात? घेतात ना. मग घेतात आतून मग सगळे घेतात. गपचूप घेतात सगळे. पण कोण निवडून येईल काय वाटतं? आता राजेंद्र गावडेच. लोकांनी ठरवलं आता राजेंद्र गावडे. लढत कोणामध्ये होईल खरी? आता खरी दामोगड राजेंद्र गावडेच होणार आहे. दामोगोडे राजेंद्र गावडे. हा. अजून काही नागरिकांशी. बाबा कुठले आहे तुम्ही? आम्ही टाकले टाकळीचीच आहे. लय राजकारण बदललंय तुमच्या गावचं. यंदा बदलणार पार. काय बरं बापू साहेबांच्या घरात का तिकीट नाकारलं असेल? काय आता सांगता नाही बरं का. आम्ही आता वारकरी आहेत. बरं खेळणी डांगे जाणार निवडून. मराठी समाज आहे ना सगळं डांग्याच्या मागे राहणार आहे. का बरं वाटतं बघा तुम्हाला? ना तुम्ही. कारण आम्हाला आहे ना सगळे 3 सीटं त्यांची आहेत आणि एकच मराठ्याचं आहे. हे 3ची पलटी होऊन आहे ना डांग येणार आहे. मराठी समाजाचा आहे आणि मराठी समाजाने सगळा विचार केलेला आहे. कारण आता ही तत्वाची लढाई, समाजाची लढाई. पण जातीव नाही ना मतदान होत? नाही जाते होणार ना. जातीव नाही मतदान होत? नाही होणार. खेळाने एक झाली सगळी. जारंगे पाटलाचा फॅक्टर चालणार आहे. पाटलाचा फॅक्टर होणार आहे खेळणी. तुम्हाला काय वाटतं कशी होईल लढत? लढत रंगतदार होईल. कोणत्या मुद्द्यावर होईल? विकासाच्या आणि भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीत तर आत्ता गेलेत राजेंद्र गावडे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे दिसायला लागली. आणि मी स्वतः काम करत होतो भारतीय जनता पार्टीचं. भाजप युवमोर्चाचा उपाध्यक्ष मी होतो बेड भागात. पण तुम्हाला खूप त्रास सहन करायला लागला ना इकडे. नाही संघर्ष केला आम्ही 5 कार्यकर्ते होतो. 4-5 जण फक्त. आणि आज त्या दिवशी आमची मिटिंग झाली भारतीय जनता पार्टीची. फुल ताकद लावली. अनेक दिग्गजांच्या सभा होणार आहेत इथं ह्या वेड भागात. महेश दादा लांडगे आहेत, राम शिंदे साहेब आहेत. फुल ताकद लागली. तुमच्या विरोधातले उमेदवार आहेत आता हे सगळेच म्हणायचे. भाजपच्या विरोधातलेच. दामोगोडे झालं, राजेंद्र गावडे झालं. पहिले तुम्ही यांच्याशी संघर्ष केला आहे आणि आता यांनाच मतदान करायला सांगायचं राजेंद्र गावड्यांना. ते कसं मतदारांना पटवणार तुम्ही? नाही मुळात कमळ चिन्ह हे या भागात 2005ला लोकनेते बाबाराव पाचारणे साहेब यांनी कमळ फुलावलेलं आहे इथं. आणि इथं त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे.
पुन्हा भाजपच लागेल इथं. परत तुमचे शिवसेनेचा पण उमेदवार आहे, भाजप महायुतीची मतं विभागली जातील. नाही, असं काय होणार नाही. आता ही सहानुभूतीची खूप मोठी लाट आहे आणि या लाटेवरतीच विजयाची दौड आहे. अगदी नक्कीच बरोबर. सोपी आहे का लढाई? पण नाही, भाजपमध्ये आल्यात सोपी होणार. सगळी दिलीप वळसे पाटील आहेत पुढे. अच्छा, दिलीप वळसे पाटील आहेत, त्यांच्या विकासाचा नाही, मुद्दा. मुळात त्यांना म्हणजे आत्ताच्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीने मदत केली आहे. जे हिंदुत्ववादी मग ते निवडणुका झाले. लाडकी बहीण हा जो पॅटर्न आहे हा देवाभाऊंचा आहे. देवाभाऊंनी लाडकी बहीण म्हणजे जो निधी येतो हे देवाभाऊंच्या ह्याच्यावरतीच होतं सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात. आणि निधी तेच आहेत, होल अँड सोल देवाभाऊ. भाजप घड्याळ, भाजप धनुष्यबाण, भाजप मशाल, कशी लढत होईल? ही आता घड्याळ आणि कमळ. घड्याळ आणि कमळ. येस, पॉवरफुल. घड्याळ आणि कमळमध्ये होईल लढत, की मशाल आणि भाजप, मशाल आणि कमळामध्ये होईल, की धनुष्यबाण आणि कमळात होईल? ही खरी लढत तशी आहे ना, धनुष्यबाण आणि कमळात होईल. घड्याळाचं काय? घड्याळ 3 नंबरला राहील. का बरं? या ठिकाणी वळसे पाटलांनी जो मोठा धोका दिलेला आहे, गेली 65 वर्ष ज्या पोपटराव गावडे साहेबांनी या भागाचा विकास केला आणि वळसे पाटलांच्या सानिध्यात राहून त्यांनी त्यांच्या बरोबरीने या भागाचा काही थोडासा कायापालट केला. परंतु वळसे पाटील हे राजकारणात नंतर आलेले आहेत, त्याच्या अगोदरचे पोपटरावजी गावडे साहेब, आणि त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे एक स्वतःच्या घरातलं उमेदवार किंवा नाही का प्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर आत्तापर्यंत त्यांनी काम केलं. पण त्यांनी आता छातीत खंजीर खुपसला. पण पोपटराव गावडेंनी अजितदादांसोबत शरद पवारांची साथ सोडली होती, त्यावेळेस ती चूक नाही वाटत का तुम्हाला पोपटरावांची? आता तसं प्रत्येक बऱ्याचशा नेत्यांनी त्यावेळेस साथ सोडली होती, परंतु काही त्यांनी राष्ट्रवादी पक्ष, मूळचा राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांचाच होता. मग तिकडं बाजूला निघाल्याच्या नंतर सुद्धा ते राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच त्यांनी काम केलं आणि एक पक्षाचे जुने कार्यकर्ते म्हणून हे केलं. पण तसं मग पक्षाने जर त्यांनी जर हे ठेवायला पाहिजे नव्हतं, तर पक्षाने पण त्यांचा मान राखायला पाहिजे नव्हता ना. आता पक्षाने त्यांना डावायला नको होतं. आणि काय चुकलं होतं नेमकं पोपटराव गावडे साहेबांचं? काय चुकलं होतं की या ठिकाणी फक्त चूक दाखवून द्यायची होती त्यांनी, का इथं यामुळे तुम्ही पक्षाच्या विरोधात कुठली का कोणत्यानी कशावर त्यांचं तिकीट डावललं असेल? त्यांचं तिकीट आता डावललं फक्त याचे की पैसा, बस, बाकी काही नाही. आतून काही सगळं लागेबंद केलेले सगळे, बस. यांनी आमदारकीला मदत केली, त्यांना छुपी मदत केली. कोणी? दामुगोडे यांनी. कोणाला मदत केली? वळसे पाटलांना. हे कसं काय सांगू शकता? शक्यता पंचतळ्यावर डायरेक्ट देवदत्त निकम जाहीर सभेत बोलले, माझ्या विरोधात डायरेक्ट काम केलं म्हणून, त्यांच्याकडे राहून त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं म्हणून. मग त्यांना घड्याळाची उमेदवारी कशी काय भेटली? घड्याळाची उमेदवारी आता हे कोणी शब्द दिला, आता वळसे पाटील सांगतात आम्ही शब्द दिलेला नाही आहे, इकडं दादा पण सांगतात मी नाही केलं, तिकडले स्थानिक आमदार बघा आम्ही आमदारावर सोपवलेलं आहे. मग जर पक्षाचा एवढा एकनिष्ठ माणूस तरी तुम्ही एका रात्री तिकीट ते पण अंतिम टप्प्यात सांगताना 2 महिने अगोदर तयारीला लागा म्हणून सांगितलं. आज प्रत्येक घर टू घर घेत घराघरात राजेंद्रराव जाऊन पोचले, साहेबांचं काम पोचलं. हे म्हणतात असं होईल का? आता पहिलं तर हा बेडभाग कधी जातीवाडीचं राजकारण करत नाही. आता या बाबांनी सांगितलं का जातीमुळं डांगे साहेबांना मतदान होईल, पण या बाबांचीच एक भाऊज ह्या ग्रामांच्यात उभी होती, या याच्यात एक 100 मतदान होतं या समाजाचं, 900-1000 मतदान ओबीसी समाजात होतं, तरी यांची सुनबाई या समाजाने निवडून दिली. त्यावेळेस समाजाने कधी जातीपात केला नाही. आणि वळसे पाटील सुद्धा ही मराठा नेतृत्व आहे, त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस ही बहुजन समाज मराठी समाज मतदान करीत आलेला आहे. त्याच्यामुळे ही जनता आतापर्यंत कधीही जातीपातीला थारा दिला नाही. आणि हा पॅटर्न जरांगे पाटलांनी राबवला होता, पण आपण मराठवाड्यात परिस्थिती पाहिली काय झालं. सर्व राष्ट्रवादी दिग्गज नेते पराभवाच्या छायेत गेली, काय फक्त जातीपात केल्यामुळं. त्याच्यामुळे ही जनता कधीही जातीचं राजकारण ह्या भागात होणार नाही. मुळात म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देणारा आज 50-60 वर्षाचा संघर्ष होता, याला आरक्षण भेटावं, हे देवाभाऊंनी आरक्षण दिलं. हे मान्य आहे तुम्हाला? त्याचा फायदा भाजपला होईल 100%. भाऊ दिलं कोणी आतापर्यंत? सर्टिफिकेट जबाबदार कोणी भाग पडलं? आजपर्यंत पवार साहेब होते, अनेक पवार कुटुंबांनी सत्ता भोगली, पण मराठा समाजाला आरक्षण दिलं कोणी? हे देवाभाऊंनीच दिलं. तर त्याचा ह्या निवडणुकीत फायदा होईल 100% होईल. निवडणुकीचं वातावरण आहे, सगळे राजकारणात दंग झालेले दिसत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत आहेत का राजकारणामध्ये? नाही, शेतकऱ्याचं नाही सुटती, पण राजेंद्र गावडे सोडतील ना आता भाजपचं सरकार. त्यांनी घड्याळाचं काम केलं आतापर्यंत, आणि त्यात कमळाकडं मतं मागणार, ते कसं शक्य होईल? होईल ना, होईल.
कशावरून होईल? होईल ना. ते 65 वर्ष राजकारण करतात ते तालुक्याचे आमदार आहेत ते. आपण टाकळी भाजीमध्ये होतो आणि तुम्हाला टाकळी भाजीचं बदललेलं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला. कमळाचे कार्यकर्ते होते इथे, आम्ही खूप संघर्ष केला. 4च कार्यकर्ते होतो. कमळ जगवण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली आणि कमळ जगवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं. परंतु आता राजेंद्र गावडेंवर अन्याय झाल्यामुळं कमळालाही चांगले दिवस आलेत आणि कमळाच्या माध्यमातून राजेंद्र गावडे जिल्हा परिषदवर निवडून जातील का हे आपल्याला निकालानंतरच कळेल. अशीच आपण मतदारसंघातील विविध गावांचा आढावा घेऊन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज इथेच थांबू. उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.